कल्याण में स्कूल जाने वाले बच्चों को खस्ता हाल और कीचड़ भरे रास्ते से गुजरना पड़ रहा है। स्कूल से सटा हुआ एक रास्ता निजी जमीन पर होने के कारण बंद होने जा रहा है। दूसरी ओर केडीएमसी का डीपी रोड होने के बावजूद तो अब तक तैयार नहीं किया गया है। मनसे जिला अध्यक्ष उल्लास भोई के नेतृत्व में मनसे कार्यकर्ताओं ने जेसीबी लगाकर डीपी रोड खोलने की कोशिश की, लेकिन महापालिका प्रशासन ने इसे रोक दिया। इस दौरान बड़ी संख्या में स्कूल के विद्यार्थी और उनके माता पिता भी जमा हुए थे। मनसे ने चेतावनी दी है कि अगर 2 दिन में रास्ते पर कोई निर्णय नहीं हुआ तो महापालिका के खिलाफ उग्र आंदोलन होगा। कसं आहे की या परिसरामध्ये भारतीय इंग्लिश स्कूल आणि पोटे विद्यालय असे 2 शाळा आहेत। भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी आहेत। पोटे शाळेमध्ये 600 ते 700 विद्यार्थी आहेत। एक पूर्वी जमीन मालक होते, 20, 25, 30 वर्षापासून त्यांच्या जागेतून जात होते। विकासकाला विकास डेव्हलप करायला घेतला, त्यांनी रस्ता बंद केला। पण आम्ही त्या जमीन मालकाला आणि विकासकाला विनंती केली की बाबा एवढा 30-35 वर्षापासून हे मुलं जात होती ना, जेव्हा तुमचं कंस्ट्रक्शन चालू होईल त्याच्यानंतर बघू बंद करा। पण त्याच्यापर्यंत आम्ही केडीएमसीला सुद्धा अधिकाऱ्याला सांगितलं की बाजूला डीपी आहे, मग त्या प्लॉटला लागून 18 मीटरचा डीपी आहे। आम्हाला जर डीपी ओपन केला। नमस्कार, जय महाराष्ट्र। या आम्ही ज्या परिसरात आलेल्या आरटीओच्या परिसरात, त्या परिसरात 2 शाळा आहेत आणि त्यामध्ये 2 ते 2.5 हजार विद्यार्थी आहेत। एवढ्या दिवसामध्ये त्या 2-2.5 हजार विद्यार्थ्यांसाठी जायला यायला तिकडच्या एका स्थानिक लोकांनी त्यांच्या जागेतून, प्रायव्हेट जागेतून जायला रस्ता दिला होता। पण ॲक्च्युली इथे डीपी रोड असताना सुद्धा त्या मुलांना इकडून जायला मिळत नाही। ती भिंत आहे, सुरक्षा भिंत घातलेली आहे, पण त्याच्यामध्ये डीपी रोड झालेला आहे। तर मला वाटतं महापालिकेने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो डीपी रोड जो आहे तो मोकळा करून दिला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांची असुविधा होते। विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वळून जावं लागते आणि ज्यांची जागा आहे त्यांनी आतापर्यंत जागा दिली, हे खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे। पण तरीसुद्धा महापालिका जर सुटलेली असेल तर आम्हाला जागा करावं लागेल। आज आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष उल्हासदादा भोई यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आणलेला आहे। महापालिका